उदयनराजे भोसलेंचा शिवतीर्थ येथे संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला। संकल्पनामाचा प्रकाशनामा झालाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा संकल्पनामा प्रकाशित झालेला आहे। सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेल्या संकल्पनामा हा प्रकाशित झालाय। सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनाम्याचं प्रकाशन कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी करण्यात आले। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले उपस्थित होते। यावेळी महाविकास आघाडी म्हणजे भकास आघाडी आहे अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली। यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टी असणारे नेते होते, त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। मोदीजींनी विकसित भारताचा वचननामा दिला। 2024 ते 2029 5 वर्षामध्ये 3 कोटी लोकांना घरं, 3 कोटी महिलांना लखपती दिदी, 4 कोटी नवीन घरं, सूर्यघर योजना, अशा गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, देश कल्याणाच्या, राष्ट्र कल्याणाच्या अनेक बाबी वचननाम्यामध्ये आल्या आहेत। आणि आज युगपुरुष यशवंतरावजी चव्हाण यांच्या पावन स्थळावर माननीय उदयराजन भोसलेजींनी दर्शन घेऊन जाहीरनामा दिला। साताऱ्याचा लोकसभेचा विकसित सातारा असा जाहीरनामा त्यांनी दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।